पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या कराडमधील सहापदरीकरणाचे संथगतीने सुरू असलेले काम कधी पूर्ण होणार? आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा विधिमंडळ अधिवेशनात सवाल. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहरात सुरू असलेल्या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहे. याविषयी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी गुरुवारी दुपारी 1:15 वाजता विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना सक्त सूचना दिल्या जातील. उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल अशी ग्वाही दिली. आणि सहापदरीकरणाचे काम अत्यंत संत गतीने चालू आहे आणि संत गतीने चालू असल्यामुळे साधारणतः कोल्हापूर पासून सातारला 1.5 तासाचा जो कालावधी आपल्याला प्रवासाचा लागतो तो प्रवासाचा कालावधी आता 3.5 तासाचा झालेला आहे. त्याला 2 एक्सटेन्शन आतापर्यंत बाबा महाराज दिलेले आहेत. एक एक्सटेन्शन इयर एंडला दिलंय, एक एक्सटेन्शन जून मध्ये देणार आहे आणि 2 एक्सटेन्शन देऊन देखील कामकाज पूर्ण झालेलं नाही. 18 जानेवारीला आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना 27 पॉइंट दिले की या 27 पॉइंट प्रमाणे तुम्ही कामकाज करा. इथं अपघात होतात आहे, त्यांनी कुठलीही त्या पॉइंटची पूर्तता केलेली नाही आणि साध्या लोकांचे पगार तुम्ही देणार नाही. लोकसंपावर जाणार आणि लोकसंपावर गेल्यावर कामकाज त्या ब्रिजचं कसं पूर्ण होईल? त्यामुळं माझी आदरणीय बाबा महाराजांना सभागृहाच्या द्वारे विनंती आहे की बाबा महाराज आपण पूर्णपणे त्यांना सूचना द्या, त्यांना सक्तीच्या सूचना द्या आणि हे कामकाज पूर्ण करा. लोकांचे प्राण याच्यामध्ये जातात आहे. बरेच दिवस चाललंय, पण ज्याचा उल्लेख त्यांनी केला की अनेक वेळेला याला मुदतवाढ दिली गेली आहे, पण या बाबतीमध्ये जे नियोजन आता विभागाने केलंय आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पण यामध्ये घेऊन, कारण हे काम त्यांच्या माध्यमातून होतंय, तर त्या याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कागल ते पेठ नाका हे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आपला PWD विभाग आणि नॅशनल हायवेच्या लोक यांनी मिळून केलेलं आहे. त्याचबरोबर पेठ नाका ते शेंद्रे हे सुद्धा संपूर्ण रस्त्याचं काम जे आहे हे एप्रिल 2026 पर्यंत ते पण पूर्णत्वाला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा जो उड्डाणपूल आज कराडमध्ये होतोय त्या कराडच्या उड्डाणपुलाचं ऑक्टोबरपर्यंत 2025 ऑक्टोबरपर्यंत या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल. काही ठिकाणी अतिक्रमण वगैरे जो ROW आपला आहे त्याच्यामध्ये आहे ती पण काढण्याचं आणि त्या ठिकाणी थोडंफार ज्या काही संरक्षक त्याला भिंती वगैरे ते बांधण्याचं काम हे विभागानं म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं हाती घेतलेलं आहे. आणि नक्कीच या बाबतीमध्ये जे आपले नॅशनल हायवेचे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना सुद्धा सक्त सूचना परत एकदा दिल्या जातील. सभागृहात आश्वासन देऊन पाळत नाहीत. आश्वासन समितीकडे प्रकरण गेले तर हक्कभंग येईल. आमदार शशिकांत शिंदे यांचा विधान परिषदेत थेट कृषी मंत्र्यांना इशारा. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. हे आश्वासन जर पाळले जात नसेल आणि हा विषय जर आश्वासन समितीकडे गेला तर हक्कभंग येईल असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सकाळी 10:20 कृषी मंत्र्यांना दिला. अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषी विभागाच्या अनुषंगाने चर्चा सुरू असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित करून कृषी मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 2023 साली विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन मंत्र्यांनी या संदर्भातील केंद्र सुरू करणार असल्याचं आश्वासन दिले होते. आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले. विविध ठिकाणी संशोधन केंद्र
कृषी केंद्राच्या संदर्भात मागणी केली आहे. नवीन संशोधन केंद्र करू नये असा शासन निर्णय कधी केला याची कल्पना नाही. जर तसा निर्णय 2023 पूर्वी घेतला असेल तर मग 2023ला या असलेल्या संशोधन केंद्राला मान्यता देऊ हे कबूल का केलं, असा थेट सवाल आमदार शिंदे यांनी मंत्र्यांना केला. 2023 सालानंतर दुसऱ्या कोणत्या संशोधन केंद्राला मंजुरी दिली आहे का? त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे का? जर दिला आहे असे उत्तर असेल तर या केंद्रावर अन्याय का, असा सवाल उपस्थित करत आमदार शिंदे यांनी हा विषय जर आश्वासन समितीकडे गेला तर हक्कभंग येईल असा स्पष्ट इशारा दिला. 2023ला या विधिमंडळामध्ये आपण उत्तर देताना तत्कालीन मंत्र्यांनी या संदर्भामधलं केंद्र सुरू करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन दिला या विधिमंडळामध्ये, या सभागृहामध्ये, तर ती पूर्तता करणं हे सरकारची जबाबदारी आहे. आपण सांगितलं वेगवेगळ्या लोकांनी आता संशोधन केंद्र की कृषी केंद्र मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी मागणी केलेली आहे. सरकारकडे नवीन संशोधन केंद्र करू नये अशा प्रकारचा शासन निर्णय कधी घेतला मला माहीत नाही. जर तसा निर्णय 2023 पूर्वी घेतला असेल तर मग 2023ला या असलेल्या संशोधन केंद्राला मान्यता देऊ हे मंत्र्यांनी कबूल का करावं. तिसरा प्रश्न असा आहे की आपण या 2023च्या नंतर दुसऱ्या कुठल्या कृषी केंद्राला संशोधन केंद्राला मंजुरी दिली आहे का? त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे का? जर तसा दिला आहे का त्याचं उत्तर असेल तर या केंद्रावर तुम्ही अन्याय काय? त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक मंत्री झाल्यानंतर ते मंत्री आपल्या भागामध्ये संशोधन केंद्र घेऊन जातात. मग या महाविद्यालय म्हणजे असं आहे, ही योजना मिळेल ते आणि मंजुरी झाली की लगेच त्याला निधी सुद्धा उपलब्ध होतो आणि मग हा निधी उपलब्ध होता. एखाद्या सदस्याने हा विषय मांडलेला आणि मंत्र्यांनी उत्तर पॉझिटिव्ह दिलेलं आहे. आपण सांगता मी बैठक घेतो, बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये दादांच्या म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सर्व बैठक घेऊन आम्ही निर्णय घेतो. सभागृहात तुम्ही उत्तर दिलेलं आहे देतो म्हणून तुम्ही पेशीब उत्तर द्या. मी 2 प्रश्न विचारले. पूर्वी ह्याच्यानंतर कोणत्या महाविद्यालय आणि ह्याला तुम्ही निधी उपलब्ध केलेला आहे का? जर केला असेल तर या संशोधन केंद्राला तुम्ही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता करणार नाही तर हक्कभंग होईल. त्या आश्वासन दिलेल्याच्या आश्वासन समितीकडे गेलं की ते परत अडचणीचं होईल. सरकारमधला मंत्री कोणी असो आश्वासन महत्वाचं असतं. गोळेवाडी हद्दीतील कोरेगाव नगरपंचायतीचा कचरा डेपो बंद करा. ग्राम संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. गोळेवाडी येथे सर्वे नंबर 135 मधील कचरा डेपोचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरेगाव नगरपंचायतीचा कचरा डेपो तात्काळ बंद करावा, अन्यथा ग्रामस्थांना कोरेगाव नगरपंचायती विरोधात येत्या 4 दिवसात तीव्र आंदोलन छेडावे लागेल. आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गोळेवाडी ग्राम संघर्ष समितीने दिला आहे. माजी सरपंच सतीश गोळे, विद्यमान सरपंच नरसिंह उर्फ टिंकू गोळे, ग्रामपंचायतचे सदस्य किरण घोरपडे, शिरीष गोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी 1 वाजता सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली व निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी साहेब सातारा यांना आम्ही सर्व आज गोळेवाडी ग्रामस्थ
अतिशय म्हणजे कोरेगाव नजीक आहे आणि त्याचबरोबर आमचं त्या कचरा डेपोला जिथं कचरा टाकण्याचा घाट घातला जातोय तिथं आमची सार्वजनिक विहीर आहे, जिथं आमच्या गावाला संपूर्ण पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. तो लवकरात लवकर बंद व्हावा अशी आम्ही या निवेदनामार्फत विनंती केली. आज आम्ही गोळेवाडीचे सर्व ग्रामस्थ गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेलं जे गायरान आहे त्या गायरानामध्ये कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीनं जो काही कचरा डेपोचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी निषेध करण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना त्या विरोधात निवेदन देण्यासाठी गोळेवाडीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. गोळेवाडी गायरानाच्या क्षेत्रामध्ये जो काही कचरा डेपोचा घाट घातला आहे तो घाट हा गोळेवाडीतील ग्रामस्थांसाठी धोकादायक आहे. गोळेवाडी ग्रामपंचायतीचं जे नळ पाणी पुरवठा योजनेची पाण्याची विहीर आहे ती विहीर त्या कचरा डेपोपासून प्रशासन गांभीर्यानं आणि सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तो जर विचार या ठिकाणी केला गेला नाही तर त्या विरोधात तीव्र आंदोलन या भविष्यात गोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने छेडलं जाईल. मध्य रेल्वेच्या दौंडस रेल्वे स्थानकावर तांत्रिक कामांसाठी कोल्हापूर सातारा पुणे डेमू सेवा 2 दिवस होणार विस्कळीत. प्रवाशांना नोंद घेण्याचे आवाहन. मध्य रेल्वेच्या पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंडस रेल्वे स्थानकावर अप लूप लाईन कार्यान्वित करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि इंटरलॉकिंगची कामे केली जाणार असल्याने कोल्हापूर सातारा पुणे मार्गावरील डेमू सेवा काही अंशी विस्कळीत होणार आहे तर काही बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात मध्य रेल्वेने गुरुवारी दुपारी 2:30 वाजता लोणंद येथील स्थानिक पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की दौंडस रेल्वे स्थानकावर अप लूप लाईन कार्यान्वित करण्यासाठी इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे कामे तसेच विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापूर सातारा पुणे मार्गावरील डेमो सेवा काही अंशी विस्कळीत होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत कामे केली जाणार आहेत. या दरम्यान सातारा पुणे डेमू सेवा रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी पुणे कोल्हापूर डेमू ही पुणेऐवजी सातारा येथून दुपारी 2:40 कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहे. शनिवारी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 7:30 ते 11:30 वाजेपर्यंत कामे केली जाणार असून सातारा पुणे डेमो रद्द करण्यात आली आहे. पुणे कोल्हापूर डेमो ही पुणेऐवजी सातारा येथून दुपारी 2:40 कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहे.